आज आपण बोलणार आहोत विशेष शिक्षणाबद्दल. आता हा विषय जितका सरळ वाटतो तितका तो नाहीये. उलट तो खूपच मोठा आणि रंजक आहे. चला तर मग याचीच सखोल माहिती घेऊया. तर सुरुवातच एका मूलभूत प्रश्नाने करूया. आपल्या शाळांमध्ये सर्वांसाठी एकच पद्धत वापरली जाते, बरोबर? पण जरा विचार करा. वर्गातला प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. प्रत्येकाची शिकण्याची पद्धत, वेग, क्षमता सगळंच वेगळं. मग ही एकच पद्धत सगळ्यांसाठी खरंच योग्य ठरू शकते का? याच प्रश्नामध्ये विशेष शिक्षणाची गरज का आहे याचं उत्तर दडलेलं आहे. तर विशेष शिक्षण नीट समजून घेण्यासाठी आधी काही महत्त्वाच्या संज्ञा म्हणजे काही बेसिक टर्म्स जाणून घेऊया. म्हणजे मग पुढचे मुद्दे समजायला एकदम सोपे जातील. यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची संज्ञा आहे अपवादात्मक मुले. आता बघा, या शब्दात फक्त दिव्यांग किंवा ज्यांना शिकण्यात अडचणी येतात अशीच मुलं नाहीत, तर बौद्धिकदृष्ट्या प्रतिभावान म्हणजे गिफ्टेड मुलांचाही समावेश होतो. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. आपण यावर पुढे परत येणार आहोत. पुढची टर्म आहे अक्षमता किंवा डिसेबिलिटी. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीराच्या एखाद्या भागाच्या कामावर मर्यादा येणं, म्हणजे चालण्याची, पाहण्याची किंवा ऐकण्याची क्षमता कमी होणं. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक परिस्थितीत अडथळा येईलच. आणि म्हणूनच अडथळा किंवा हँडिकॅप ही संकल्पना महत्त्वाची ठरते. अडथळा हा व्यक्तीमध्ये नसतो, तो परिस्थितीत असतो. म्हणजे तो व्यक्तीच्या अक्षमतेमुळे नाही, तर आजूबाजूच्या वातावरणामुळे निर्माण होतो. हे उदाहरण बघा, म्हणजे फरक एकदम स्पष्ट होईल. समजा एखाद्या व्यक्तीला कृत्रिम पाय आहे, तर चालता न येणं ही झाली अक्षमता. पण तीच व्यक्ती जेव्हा वर्गात बसून शिकते तेव्हा तिला खरं तर कोणताही अडथळा येत नाही. पण हो, धावण्याच्या शर्यतीत मात्र तिला नक्कीच अडथळा जाणवू शकतो. म्हणजे मुद्दा काय, तर अडथळा हा नेहमी परिस्थितीवर अवलंबून असतो. आणि आपली शेवटची संज्ञा आहे जोखीम असलेले, म्हणजे ॲट रिस्क. ह्यात अशी मुलं येतात ज्यांना सध्या कोणतीही अडचण नाहीये, पण काही कारणांमुळे, जसं की जन्माच्या वेळेची परिस्थिती किंवा घरातलं वातावरण, यामुळे भविष्यात त्यांना इतरांपेक्षा जास्त समस्या येण्याची शक्यता असते. चला आता आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया. विशेष शिक्षण म्हणजे नक्की काय? याची जी औपचारिक व्याख्या आहे ना, त्यात एक आश्चर्याचा धक्का आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. आणि ते आश्चर्य म्हणजे हे विशेष शिक्षण हे फक्त दिव्यांग मुलांसाठी नाहीये, ते सर्व अपवादात्मक मुलांसाठी आहे. आणि यात बौद्धिकदृष्ट्या प्रतिभावान म्हणजे गिफ्टेड मुलांचाही समावेश होतो. अनेकदा हा पैलू पूर्णपणे दुर्लक्षित राहतो, पण तो विशेष शिक्षणाचा एक अविभाज्य भाग आहे. हेच तर आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. आणि याचीच पुष्टी ही औपचारिक व्याख्या करते. यात स्पष्ट म्हटलंय की अपवादात्मक मुलाच्या गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जातो. आणि आपण आत्ताच पाहिलं की अपवादात्मक या शब्दात प्रतिभावान मुलांचाही समावेश आहे. मग आता प्रश्न पडतो की प्रतिभावान विद्यार्थ्यांना विशेष मदतीची गरज का असते? त्यांना तर सगळं येत असतं, बरोबर? नाही. सामान्य वर्गात त्यांना कोणत्या अडचणी येतात आणि विशेष शिक्षण त्यांना कशी मदत करू शकतं हेच आपण आता पाहूया. बघा, सामान्य वर्गात काय होतं, जिथे सरासरी विद्यार्थ्यांच्या वेगाने शिकवलं जातं, तिथे या हुशार मुलांना अभ्यासक्रम खूपच सोपा आणि कंटाळवाणा वाटायला लागतो. ते आपलं काम इतरांच्या खूप आधी पूर्ण करतात आणि मग रिकामा वेळ मिळतो. या रिकाम्या वेळेत मग कधीकधी खोडकरपणा वाढतो. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या बौद्धिक क्षमतेला हवी तशी चालनच मिळत नाही. आणि इथेच विशेष शिक्षण कामी येतं. पहिला म्हणजे ते अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार आव्हानात्मक अभ्यासक्रम देतं, म्हणजे त्यांना गरजेचं स्टिम्युलेशन मिळतं. दुसरं, जेव्हा ते त्यांच्यासारख्याच इतर हुशार मुलांसोबत शिकतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना कळतं की आपण एकटे नाही. तिसरं, त्यांच्यात एक निरोगी स्पर्धा निर्माण होते. आणि चौथं म्हणजे त्यांना नेतृत्व गुण विकसित करण्याची संधी मिळते. हे सगळं सामान्य वर्गात मिळणं खूप कठीण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, विशेष शिक्षणाचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. इतिहासात एक असाही काळ होता जेव्हा या संपूर्ण विचारालाच तीव्र विरोध झाला. चला, त्या एका गंभीर पण महत्त्वाच्या ऐतिहासिक टप्प्याबद्दल थोडं जाणून घेऊया. हे वाचूनच धक्का बसतो नाही का? 20व्या शतकाच्या सुरुवातीला युजेनिक्स नावाची एक अत्यंत चुकीची विचारसरणी होती. या विचारसरणीनुसार विशेष गरजा असलेल्या लोकांची काळजी घेणं म्हणजे समाजाला कमकुवत करण्यासारखं आहे असं मानलं जायचं. या विचाराने विशेष शिक्षणाच्या प्रगतीला खूप मोठा अडथळा आणला.
यावरून आपल्याला कल्पना येते की आज आपण जी प्रगती पाहतोय त्यासाठी किती संघर्ष करावा लागला असेल. तर युजेनिक्सच्या त्या अंधार युगातून बाहेर पडून आता आपण विशेष शिक्षणाचे व्यापक फायदे पाहूया. याचा सकारात्मक परिणाम फक्त त्या विद्यार्थ्यांवरच नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर आणि समाजावर कसा होतो ते समजून घेऊ. जेव्हा अपवादात्मक मुलांना वेगळं विशेष शिक्षण मिळतं तेव्हा सामान्य वर्गातल्या शिक्षकांनाही एकाच प्रकारच्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करता येतं. त्यामुळे त्यांचा भार कमी होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या सामाजिक समस्या सुटतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी मुलं, मग ती दिव्यांग असोत किंवा प्रतिभावान, आपल्या भविष्यासाठी आणि करिअरसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होतात. त्यांचा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन सकारात्मक होतो आणि समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. थोडक्यात सांगायचं तर विशेष शिक्षणाचं सार हेच आहे. शिक्षण म्हणजे असा एखादा साचा नाही ज्यात प्रत्येक विद्यार्थ्याला जबरदस्ती बसवायचं. उलट प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार शिक्षण पद्धतीलाच बदलायचं, तिला लवचिक बनवायचं. आणि जाता जाता हा एक विचार, कल्पना करा जर आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या आत दडलेल्या अद्वितीय क्षमतेला ओळखू शकलो आणि त्यांना त्यांच्या गरजेनुसार योग्य शिक्षण देऊ शकलो तर ते स्वतः किती पुढे जातील आणि आपला समाज किती पुढे जाईल.